नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. हिंदी उपयोजित लेखन ऑलमोस्ट सगळं पूर्ण झालं आहे. आता त्यातला फक्त शेवटचा प्रश्न तो म्हणजे निबंध लेखन. आणि निबंध लेखन आपल्याला एक्झामला 7 मार्कांना येणार आहे. आता निबंध लेखन नक्की कुठल्या टॉपिकवरती येतो ते समजून घेऊया. त्यानंतर कसं लिहिलं गेलं पाहिजे तेही समजून घेऊ. नंतर तुम्हाला 2 उदाहरणं दाखवतो आणि कुठल्या टॉपिकवरती निबंध येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सगळं काही व्यवस्थित सिस्टमॅटिक वेमध्ये नीट समजून घेऊया. आता आपल्या सिलेबसमध्ये एकूण 5 प्रकारचे निबंध आहेत. पहिला येतो वर्णनात्मक, नंतर चरित्रात्मक, नंतर आत्मकथनात्मक, नंतर कल्पनाप्रधान, त्यानंतर विचारप्रधान. यांच्यापैकी कुठले पण 3 निबंध आपल्याला एक्झाममध्ये दिसतील. आता ही नावं काय लक्षात ठेवायची नाहीत. आपल्याला मेन काय निबंधाचे टॉपिक लक्षात ठेवायचे आहेत. पण कुठल्या कन्सेप्टवरती येतो हे जर समजलं तर ते टॉपिक क्लासिफाय करणं एकदम सोपं होईल. बरोबर? चलो आता महत्त्वाचे पॉईंट्स नीट समजून घेऊया की निबंध लिहिताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, निबंध का प्रारंभ एकदम आकर्षक पाहिजे, स्वाभाविक पाहिजे आणि संक्षिप्त पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की आपण जो निबंध निवडला आहे त्याच्याबद्दल आपल्याला एकदम शॉर्टमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन द्यायची आणि नंतरच तो टॉपिक स्टार्ट करायचा आहे. मग ते लिहिताना आपण काय लिहू शकतो तर जो विषय निवडला आहे त्याचं महत्त्व, त्याच्याबद्दल तुम्ही एक छोटासा प्रसंग लिहून सुरुवात करू शकता किंवा एखादं कहावत, काव्यपंक्ती यांचा वापर केला तर एकदम बेस्ट होईल. म्हणजे निबंधाची सुरुवात जर आकर्षक झाली तर आपल्याला मार्क जास्तीत जास्त मिळायचे चान्सेस वाढतील. त्यानंतर मध्यभाग, त्यासाठी काय करावं लागणार आहे तर 2-3 परिच्छेद लिहायचे आहेत. 2-3 परिच्छेदांमध्ये तुम्ही 3-4 मुद्दे जरी एक्सप्लेन केले त्या टॉपिकच्या रिलेटेड तरी पण एकदम व्यवस्थित होऊन जाईल. मग त्यामुळं आधी काय करायचं, निबंध सिलेक्ट करायचा, 4-5 मुद्दे ठरवायचे. प्रत्येक मुद्द्याला अनुसरून आपल्याला काय करायचं आहे, ॲटलिस्ट 2-3 लाईन्स लिहायचं. मग जर 2 मुद्दे घेतले, 1 पॅरा झाला, पुढचे 2 मुद्दे 1 पॅरा झाला तरी आपला मिडलवाला जो काही सेक्शन आहे तो व्यवस्थित होऊन जाईल. डन. नंतर शेवट करताना जसं सुरुवात केली होती अगदी त्याचप्रमाणे आकर्षक आणि भावपूर्ण, म्हणजे त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं आहे, आपण काहीतरी संदेश देतो आहे, काहीतरी प्रॉपर कन्क्लुजन लिहितो आहे, ते पण टेक्निकल पाहिजे. अशा प्रकारे जर आपण निबंधाचा शेवट केला तर आपले मार्क कन्फर्म होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतील. मग आता कळलं की निबंध नक्की कसा लिहायचा आहे, कुठल्या कुठल्या मुद्द्यांना अनुसरून लिहायचा आहे. डन. आता एक निबंध बघूया म्हणजे एक्झॅक्टली समजून येईल की निबंध किती लिहिला गेला पाहिजे आणि तो कसा असला पाहिजे. बघा, टॉपिक घेतलेला आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. आता सुरुवात कशी केली बघा, स्त्री और पुरुष एक ही रथ के 2 पहिए है, एक के बिगर दूसरे का अस्तित्व असंभव है. इसके बावजूद भी हमारे समाज में स्त्री पुरुष के बीच भेदभाव की खाई खत्म होने का नाम नहीं ले रही है. म्हणजे आपण डायरेक्टली या टॉपिकला हात घातला का नाही, त्या टॉपिकबद्दल एक बेसिक इंट्रोडक्शन दिलं. त्याच्यानंतर पुढे बघा, किसी भी देश के विकास में स्त्री पुरुष के बीच का यह भेदभाव बाधक है. झालं, नक्की समजलं. मग आता पुढं आपला मेन टॉपिक आपण सुरू केला. हमारे समाज में स्त्रियों को पुरुषों की अपेक्षा अक्षम और नगण्य समझा जाता है. घर में लड़का पैदा होने पर जहाँ त्यौहार की भांति खुशियाँ मनाई जाती है, वही लड़की पैदा होने पर माता पिता उसके भविष्य को लेकर चिंतित हो जाते हैं. आता बेटी वाला टॉपिक स्टार्ट होतो है. इस तरह की परिस्थिति और भेदभाव का एक मुख्य कारण दहेज प्रथा है. बघा, म्हणजे मेन जे रिझन होतं त्या टॉपिकमध्ये आपण हळूहळू हात घालायला सुरुवात करतोय. इसके चलते समाज में स्त्रियों को बोझ समझा जाता है. दहेज के बोझ से बचने के लिए लड़की पैदा होने से पहले ही माता की कोख में ही उसे मार दिया जाता है. कभी कभी पैदा हुए नवजात बेटियों को भी सड़क के किनारे, कचरे के ढेर आदि में फेंक दिया जाता है. बेटियों के प्रति इसी व्यवहार के कारण देश में महिला पुरुष का अनुपात भी असामान्य हो गया है. झालं. बेसिक जो टॉपिक होता त्या टॉपिकला अनुसरून आपण एक मुद्दा घेतला, तो म्हणजे दहेज. त्या दहेजमुळं काय घडतं आहे ते सांगितलं आणि हळूहळू आता काय करतो आपण, जो मेन टॉपिक होता बेटी बचाओ बेटी पढाओ या टॉपिकला हात घालायला सुरुवात करतोय. आता पुढे बघा, लिंग भेदभाव के कारण समाज पर हो रहे प्रतिकूल प्रभावों को रोकने के लिए सरकार और सामाजिक संस्थाओं द्वारा बहुत से प्रयास किए गए हैं. उन्हीं प्रयासों में एक बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान. म्हणजेच काय, आता हे सगळे प्रॉब्लेम्स होते म्हणून हे अभियान काय झालं, सुरू झालं. मग बघा, यह अभियान 22 जनवरी
2015 को हरियाणा के पानीपत में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा शुरू किया गया था। इसका मुख्य उद्देश्य लिंग भेदभाव को खत्म कर समाज में स्त्रियों को पुरुषों के समान अधिकार और स्थान दिलाना है। मेन उद्देश्य सांगितला, बेटियों ने यह सिद्ध कर दिया है कि यदि उन्हें उचित शिक्षा मिले तो वे किसी से भी कम नहीं है। बेटियों ने हर क्षेत्र में स्वयं को सक्षम सिद्ध कर स्त्रियों की भूमिका के संदर्भ में कुंठित सोच पर विराम चिन्ह लगा दिया है। लिहिला व्यवस्थित एक मुद्दा वरच्या पॅराग्राफमध्ये पकडला, त्याला एक्सप्लेन केला, मग तो प्रॉब्लेम होता म्हणून हे अभियान आलं, त्या अभियानातून काय झालं हे पुढच्या परिच्छेदामध्ये आपण एक्सप्लेन केलं। मग आता पुढे बघा, आज स्त्रियों द्वारा हर क्षेत्र में नए नए कीर्तिमान स्थापित किए जा रहे हैं। देश की विकास की गाड़ी तभी सरपट दौड़ सकती है जब उसके दोनों पहिए अर्थात स्त्री और पुरुष में समानता हो। अतः बेटियों के प्रति जो हीन भावना हमारे समाज में है, सबसे पहले उसे दूर करना होगा। उसके बाद हम एक सक्षम और समृद्ध समाज और इथं और लिहायचं होतं, एकच मिनटं, इथं पाहिजे और राष्ट्र के निर्माण में सफल हो सकते हैं। बघा व्यवस्थित आपण काय केलं, सुरुवातीला जो टॉपिक होता तो एक प्रॉब्लेम म्हणून एक्सप्लेन केला, मग त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून काय झालं, तो टॉपिक आला, त्या टॉपिकमधून काय फायदा झाला हे आपण पुढे एक्सप्लेन केलं। असा जर निबंध लिहिला तर आउट ऑफ मार्क कन्फर्म होऊन जातील। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कविता वगैरे ॲड करायच्या असतील तर ॲड करू शकता, मध्ये ह्या ठिकाणी कविता ॲड केली तरी चालेल, इंट्रोडक्शनला कविता ॲड केली तरी चालेल, ह्यांनी मार्क कन्फर्म होण्याचे चान्सेस अजून जास्त वाढतील। समजलं नक्की? चलो आता अजून एक बघूया, एक आत्मकथावरचा, तो पण लगेच पटकन समजून घेऊ। निबंध आहे आत्मकथा पर, जो कि एक किसान की आत्मकथा। काय लिहिलं बघा, हल्थ बल है हमारे साथी, मेहनत करना मेरा काम, धरती का बेटा हूँ मैं, भूमिपुत्र है मेरा नाम। झालं व्यवस्थित एक प्रॉपर विषयाला अनुसरून आपण काय केलं, एक कविता लिहिली। पुढे बघा, भारत गाँवों का देश है और मैं उन्हीं गाँवों में रहता हूँ, लोग मुझे अन्नदाता, किसान, भूमिपुत्र जैसे कई नामों से जानते हैं और मेरा सम्मान करते हैं। सारे देशवासियों मेरे द्वारा उगाया गया अन्न ग्रहण करके ही अपना और अपने परिवार का पेट भरते हैं। हमारा पूरा जीवन धरती माँ की सेवा में गुजर जाता है। हमारा इतिहास बहुत पुराना है। सभ्यता के विकास से लेकर आज 21वीं सदी तक मैं अपने पुराने व्यवसाय से ही जुड़ा हुआ हूँ। एका शेतकऱ्याचं जे काही मनोगत होतं, आत्मकथा होती, त्याचं इंट्रोडक्शन तर असंच आलं पाहिजे, म्हणजे कोण आहे, काय म्हटलं जातं, काय काम करतो, कधीपासून करतोय, हे बेसिक एक्सप्लेनेशन दिलं। मग आता पुढे बघा, पाषाण युग में मैं पत्थरों के औजारों से ज़मीन का सीना चौड़ कर अन्न उगाता था। उसके बाद लोह युग आया और मैं लोहे के बनाए औजारों का इस्तेमाल कृषि में करने लगा। आज अभियांत्रिकी क्रांति की वजह से हमारा कार्य कुछ सरल हो गया है, पर ज़्यादा आनंद आज भी हमें अपने परंपरागत संसाधनों में आता है और वह हमारी पहचान है। देश विकास के नित नए सोपान पर चढ़ रहा है। इसके बावजूद भी आज हमारी पहचान एक गरीब के रूप में ही बनाई हुई है। आता प्रॉब्लेम सांगायला आपण सुरुवात केली। अन्नदाता होने के बाद भी कई बार अन्न की कमी के कारण हमारे भाई आत्महत्या कर लेते हैं। झालं, हळूहळू आपण काय करतोय, थोडा टॉपिक सेन्सिटिव्ह करायचा प्रयत्न करतोय। प्रतिकूल प्रलोभ जैसे अल्पवृष्टि, अतिवृष्टि, तूफान, ओले आदि हमारी साल भर की मेहनत पर पल भर में पानी फेर जाते हैं। सरकार द्वारा बनाई गई नीतियाँ तो अपूर्ण है ही या उन्हें ढंग से ही लागू नहीं किया जाता, जिससे हमें पूरी मदद भी नहीं मिल पाती है। म्हणजे सरकारी योजना येतात पण त्यांच्यापासून आपल्याला काही फायदा होतोय का, नाही होते, असा एक शेतकरी सांगतोय। पुढे बघा, सरकार को हमारे लिए कुछ सोचना होगा। हम बस भगवान के भरोसे अपना और अपने परिवार का पालन कर पाने में असमर्थ है। एक व्यथा मांडली। पुढे बघा, आज बहुत बुरी स्थिति से गुजर रहा भूमिपुत्र अपने संरक्षण के लिए भगवान और शासन प्रशासन से बड़ी उम्मीद लगाए बैठा है। बस यही एक भूमिपुत्र की छोटी सी आत्मकथा। झाला
व्यवस्थित 3 परिच्छेद होते, आराम के साथ. आता इथं थोडंसं मी फॉन्ट कमी केलं आहे त्यामुळे छोटं वाटतंय, पण तुम्ही जर पेजवरती लिहिलं तर हे 1.5 पेज तर सहज भरून जाईल आणि आपल्याला एवढाच निबंध लिहायचा आहे. आता मेन आणि महत्त्वाचा मुद्दा, निबंध नक्की कुठल्या टॉपिकवरती येतो आणि कुठल्या टॉपिकवरती येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. बघा, एकूण 4 टाईप आणलेले आहेत. पहिला टाईप आहे मेरा प्रिय, मग त्यामध्ये खेळ असेल, लेखक असेल, त्योहार असेल, अशा टाईपमध्ये निबंध येईल. दुसरं आत्मकथा, सडक, पुस्तक, नदी, किसान आणि फूल. आता मागच्या 4 वर्षामध्ये हा जो टॉपिक आहे हा कंटिन्युअसली रिपीट होतो आहे, जो मी तुम्हाला आत्ता एक्सप्लेन केला. त्यामुळे हा टॉपिक तर बेस करूनच जाताल. त्यानंतर कल्पनाप्रधान, कोणतरी बोलते असं, मोबाईल बोल रहा है, पृथ्वी बोल रही हो, अध्यापक होता तो, म्हणजे कल्पना करून लिहायचं आहे. त्यानंतर वर्णनात्मक म्हणजे पुस्तक प्रदर्शनी में 1 घंटा, हमारी सैर, नदी के किनारे एक शाम, चांदनी रात की सैर. आता माझ्या मते तुमच्या एक्झाममध्ये पहिला, दुसरा आणि चौथा या 3 टॉपिकवरच तुम्हाला निबंध दिसेल. मग तुम्ही आजच फायनल करून ठेवा की तुम्हाला मेरा प्रिय टाईप निबंध लिहायचा आहे, आत्मकथापर लिहायचा आहे का वर्णनात्मक लिहायचा आहे. एक टॉपिक जर तुम्ही आज फिक्स केला तर उद्या एक्झाममध्ये अजिबात टेन्शन नाही येणार. आणि निबंध पहिला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तो तुम्ही 1.5 पेज लिहू शकता का, हा पहिला विचार करा. विचार केल्यानंतर त्याच्यासाठी 4 ते 5 पॉईंट्स ठरवा. प्रत्येक पॉईंट आपल्याला एक पॅरामध्ये एक्सप्लेन करायचं आहे, हे डोक्यात ठेवा. हे केलं तरच आपण 1.5 पेज लिहू शकतो, हे डोक्यात असून द्या. कळलं? फॉर्मॅट समजला? नक्की. चलो, आता मागं सगळे काही उपयोजित लेखनाचे टॉपिक ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. सोबत व्याकरणाचे सगळे टॉपिक अपलोड झालेले आहेत. व्याकरणाचे 14 गुण, उपयोजित लेखनाचे 26 गुण तर आपल्याला भेटलेच पाहिजेत. ते सुद्धा व्हिडिओज नीट बघून घ्या. सोबत आपले विचार हा देखील टॉपिक तुम्हाला अवघड वाटत होता, त्यावरती पण व्हिडिओ आलेला आहे. आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं, सोबत टाईम कसा मॅनेज करायचा, सगळं काही नीट समजून घेऊ. जसं आपण मराठी आणि इंग्लिशला 70+ घेऊन गेलो आहे, अगदी त्याचप्रमाणे हिंदीला पण 70+ घेऊन जायचं आहे. हे टार्गेट डोक्यातच ठेवा. कळलं? चलो, व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.